स्टार बाजार, बिग बाजार, डॉमिनोज पिझ्झा आणि IDBI बँक या 4 मोठ्या व्यावसायिक मिळकतींच्या घरफाळा निर्धारणात महानगरपालिकेत तब्बल 38 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी केलाय. कोल्हापुरातला पहिला गाजलेला घोटाळा 3,80,00,000 आणि आता दुसरा घोटाळा नवीन 4 मिळकतीमध्ये 38 कोटीचा घरफाळा घोटाळा झालेला आहे. त्याची कागदपत्र सगळी मी माहिती अधिकारात मिळवली आणि ती आदरणीय बारोड साहेबांना दिलेली आहेत. या नवीन 4 मिळकतीमध्ये संजय भोसलेनं आपल्या कारकिर्दीमध्ये 4 मिळकतीमध्ये 38 कोटीचा घरफाळा घोटाळा केलेला आहे. त्यामध्ये स्टार बाजार, बिग बाजार, डोमिनो पिझ्झा आणि IDBI बँक यांचा मूळ भाडे करार बाजूला ठेवणं, त्याचबरोबर कमी आकारणी करणे, त्यानंतर कुळ असताना मालक दाखवणे, अशा पद्धतीचा 38 कोटी रुपयाचा हा घरफाळा घोटाळा झालेला आहे. संजय भोसले यांनी उपायुक्त आणि नियंत्रण अधिकाऱ्यांचे अधिकार वापरत चुकीच्या पद्धतीनं घरफाळा आकारणी केल्याचा आरोप भूपाल शेटे यांनी केलाय. या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू असतानाही शिपायाचा मुख्याध्यापक केल्याप्रमाणे त्यांना महत्त्वाचे अधिकार देण्यात आल्याचा आरोपही शेटे यांनी केलाय. यांनी जी घोटाळ्याची कागदपत्रे सन्माननीय आयुक्त यांना, कर्तव्यदक्ष आयुक्त आहेत, यांना ही माहिती न पुरविता खोटी माहिती देऊन त्याला अतिरिक्त परिवहन व्यवस्थापकाचा चार्ज दिला आहे. म्हणजे शिपायाचा मुख्याध्यापक केला आहे, त्याला ऑटोमोबाईल इंजिनियर लागतो आहे, तर ताबडतोब आयुक्तांनी हा जो चार्ज दिलेला आहे, शासनाचा आदेश आहे की कोणताही आर्थिक व्यवहाराच्या ज्या विभाग आहेत त्यामध्ये ह्याला तो चार्ज देता येत नाही, असा शासनाचा GR आहे. तरी देखील ह्याला अतिरिक्त परिवहन व्यवस्थापकाचा चार्ज दिलेला आहे. तो देखील चार्ज त्यांनी ताबडतोब काढून घ्यावा अशी मागणी मी या ठिकाणी केलेली आहे, कारण बेकायदेशीर चार्ज त्याला दिलेला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा विभागीय चौकशी समितीकडून 15 दिवसात अहवाल मागवून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावं आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. याबाबत कार्यवाही झाली नाही तर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिलाय. मी आयुक्तांना लेखी तक्रार दिलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, प्रधान सचिव, जिल्हाधिकारी यांना देखील मी पत्र आज पाठवलेले आहेत. 15 दिवसामध्ये आयुक्तांनी ह्याच्यावर हे चौकशी समिती नेमलेली आहे. माननीय के मंजुलक्ष्मी मॅडम यांनी या 4 प्रकरणावर, या 38 कोटीच्या घरफाळ्यावर चौकशी समिती नेमलेली आहे. त्याला आज 1.5 वर्ष झाली आणि संजय भोसले या चौकशी समितीवर दबाव आणतो आहे. त्यामुळं आयुक्तांनी ह्या चौकशी समिती जी नेमलेली आहे 38 कोटीच्या घरफाळ्यासंदर्भात, त्याच्यावर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश 15 दिवसात या चौकशी समितीचा निर्णय त्यांनी लावावा. नाही लावलं तर माननीय आयुक्त तसेच संबंधित अधिकारी यांच्याविरुद्ध मी जनहित याचिका, क्रिमिनल जनहित याचिका दाखल करणार आहे. यापूर्वी मी संजय भोसलेवर, इथं न्याय मिळत नाही, कोल्हापूर महापालिकेत न्याय मिळत नाही म्हणून मी त्याच्यावर क्रिमिनल रिट पिटिशन 3453/2022 दाखल करून त्याला फिर्यादीचा आरोपी ह्या हायकोर्टाच्या आदेशानं केलेलं आहे. तसंच या 38 कोटीमध्ये देखील ह्याला ताबडतोब जेलबंद बेड्या ठोकल्याशिवाय मी या ठिकाणी राहणार नाही. माजी उपमहापौर शेटे यांच्या या तक्रारीमुळं घरफाळा घोटाळ्याचा विषय पुन्हा चर्चेत आलाय. निलंबित अधिकाऱ्यांना सेवेत सामावून घेऊन त्यांना महत्त्वाची पदं दिल्यानं महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलंय. माजी उपमहापौर भूपाल शेटे यांच्या तक्रारीवर आयुक्त नेमकं काय निर्णय घेतात आणि चौकशीत काय समोर येणार याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय.